फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजचा असा हा आपला थोडासा स्पेशल व्हिडिओ असणार आहे, अगदी आगळा वेगळा. आणि हा असणार आहे मल्हारच्या शाळेतील व्हिडिओ. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद खामगाव ही आपली पेसा क्षेत्रामध्ये येणारी एक शाळा आहे. आणि त्या शाळेचा आजला आनंदी बाजार भरलेला आहे. तर पहिल्यांदाच हा आपल्या शाळेमध्ये आनंदी बाजार आहे आणि खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपल्या ह्याची कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. तर छोटंसं आपण इथं उद्घाटन केलं आणि त्यानंतर सगळे लोक आता पाहत आहेत. तर छान असा लोकांचा इथं प्रतिसाद मिळतो आहे. मुलंही तुम्हाला खूप खुश आणि आनंदी दिसतील, पाहू शकताय. तर अनेक शाळांमध्ये हा प्रकल्प राबवलेला गेलेला आहे आणि पहिल्यांदाच आता आपण इथं आलेलो आहोत. इथं हा म्हणजे पहिल्यांदाच हा आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदाच इथं राबवला आहे. तर छान असं बघा, मुलांनी छान असं वडे असतील, वडापाव असतील किंवा अजून जे खाऊ गल्लीचे पदार्थ होते ते आणले होते. आणि त्यानंतर इकडे पाहू शकता भाजीपाला आहे. तर छान असा भाजीपाला मुलांनी अवेलेबल केलेला होता, अगदी स्वतःच्या शेतामधला. तर काहींनी अगदी विकतसुद्धा आणून इथे आपला भाजीपाल्याचा स्टॉल छान असा लावलेला होता. तर त्याचबरोबर शिक्षकांचं इथं महत्त्वपूर्ण योगदान दिसते. तर प्रत्येकाला अशी एक हे काढून दिलेली आहे, त्यापुढं त्या विद्यार्थ्याचं नाव आणि त्या जो कुठला स्टॉल आहे त्याबद्दल तिथे माहिती दिलेली दिसते. तर पाहू शकताय, खूप असं छान इथं बघा लोकांचा प्रतिसाद आहे. तर छोटी छोटी मुलं आहेत आणि मस्त वाटलं अगदी. मीही त्या कार्यक्रमाला गेलेले होते. छान असं मल्हारचं इथं त्यांनी स्टॉल लावलेला होता. तर आनंदी बाजार आणि खाऊगल्ली हे म्हणजे आजच्या काळात खूप लोकप्रिय झालेलं आहे. लोकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, खरेदी आणि मनोरंजन याचा आनंद मिळतो. खाऊगल्ली म्हणजे अशी जागा तिथे अनेक फूड स्टॉल्स एकत्र असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात, खाऊ खाण्याचा आनंद असतो तिथे. आणि त्याचबरोबर इकडं भाज्याही भरपूर प्रमाणात आहेत, पाहू शकताय. तर छान असं मुलांनी इथं हे केलेलं होतं. प्रत्येकाचा वेगवेगळा स्टॉल आहे. तर व्हिडिओला तुम्ही असंच कंटिन्यू राहा, काय असणार आहे स्पेशली हे तुम्ही पाहत राहा. तर भरभरून असा आणि प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांचे विशेषतः शिक्षकांचं सर्वप्रथम आभार मानते की मुलांना ही संधी तुम्ही दिली आणि खूप छान वाटलं. अगदी पालक, मुलं सगळ्यांनी ह्याचा खूप छान असा आनंद घेतला. सगळे शाळेचे 1ली ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी ते उपस्थित होते, सगळ्यांनी ते. तर दरवर्षी असाच कार्यक्रम आपल्याकडं होईल ही आशा आहे. आणि आनंदी बाजार हा एक छोटा मेळावा असतो. हा प्रत्येक जवळजवळ सगळ्याच शाळांमध्ये आता आपल्याला अनुभवायला मिळत आहे. तर इथं छान बघा पाणीपुरीचे स्टॉल आहे इथं. तर छान अशी मुलींनी पाणीपुरी केलेली होती. सगळे खूप आनंद घेत आहेत त्या कार्यक्रमाचा. आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवायचं आणि जे काही देवाणघेवाण असते, लहान मुलांना जे काही आर्थिक व्यवहार असतात ते कसे करायचे त्याबद्दल इथं छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो. तर खूप छान वाटते. आणि आता तुम्ही पुढं पाहाच किती छान असं मुलांनी बघा केलेलं होतं. अपेक्षेपेक्षाही खूप छान कार्यक्रम झाला आणि खरोखर गावकऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर सर्वप्रथम मी सगळ्यांचं, शिक्षकांचं असेल आणि गावकऱ्यांचा आभार मानते. आणि आपला हा कार्यक्रमाचे जे काही फोटोज आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवत आहे. तर पुढचा आपण कार्यक्रम पाहण्यासाठी आता बघा किती जे काही शिक्षक वर्ग असेल, जे काही बाहेरून आलेले असतील त्यांनी छान फोटो वगैरे काढले. इथं लहान मुलांनी काय केलं होतं काय नाही तेही पाहिलं. तर चला असाच हा व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत. काय काय तुझं काय रे? इडली
एवढं येणार 20 रुपयामध्ये का 11, 12 आणि 20 रुपयात 20 रुपये कोणी मागितली मग पोहे किती पोहे कशी प्लेट 15 आणि इडली इडली 25 ला 2 मग 25 ला 4 आणि 2 घेतल्यावर 4 द्यायचं का याच्यात बघू बरं काय काय उघड नाही त्याच्यामध्ये मंचुरियन आणि खाली इडली आहे आणि याच्यात चटणी चटणी आणि याच्यात पण चटणीच आहे कसली चटणी याच्यात वडापावची बघू बरं वडापाव अरे वा वडापाव पण तळून आणलेत ना हे तुम्ही काय आणले बघू रे फ्रेंच फ्राईज आणि चना चटपटी बघू याच्यात आहे का अरे वा आणि याच्यात चना चटपटी काय म्हणलं चना चटपटी चना चटपटी हा छान असं कोणी कोणी किती हे कितीला हे 15 ला आणि हे 20 ला प्लेट एक प्लेट तुझं काय रे इथं काय याच्यात काय वडापाव आणि हे काय आलू पराठा आणलाय बघा याला झाकण ठेवलं बाळा माशा बस तुम्ही काय आणले रे पुढे बनवली का आलो बनवणार ना कशी प्लेट आहे 35 तर व्हिडिओमध्ये ना थोडा मागचा आवाज येत असल्यामुळे मी व्हिडिओ इथंच हे करते पॉज करते आहे आणि पुढं पहा आता इथं पण मी तुम्हाला थोडंसं छान असा व्हिडिओ आपल्याला घ्यायचा होता पण इथं जवळच कार्यक्रम असल्यामुळे त्याचा सगळा आवाज त्याच्यामध्ये येत होता त्याच्यामुळे ते काही घेता आलं नाही तर छान अशी छोटी छोटी मुले बघा हा पहिलीचाच विद्यार्थी आहे खूप छान माहिती देत होता तर चला असो आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओला व्हॉइस ओव्हर जास्त तिला मग किती पण कशी प्लेट कापून नाही ठेवलं का कापून नाही ठेवलं हे कापून नाही ठेवलं का एक किती बघू हे काय पॅटीज कितीला एक तुझं मग काय
आनंदी बाजार आणि खाऊ गल्लीचा छान असा व्हिडिओ होता. तर बरेच अजूनही जवळजवळ 12 वाजत आलेले आहे, अजूनही गर्दी आहे आणि लोक येत आहेत, पाहत आहेत, लोक मुलांना प्रोत्साहन करतायत आणि छान असा प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल खूप छान वाटलं. आणि चला व्हिडिओचा आता मी इथंच एंड करते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच तो पाहता येईल. आणि चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय.